20 जानेवारी पासून दाओस मध्ये सुरू झालेल्या जागतिक आर्थिक फोरम परिषदेत सहभागी होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वित्झर्लंडला गेलेत. या परिषदेतून महाराष्ट्रात तब्बल 7 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार होणं अपेक्षित आहे. याआधीही माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दाओस दौऱ्यातून कोट्यवधींचे करार केले होते. आता दाओस परिषद काय आहे, यामध्ये कोणत्या विषयांवर चर्चा होते आणि कोणत्या अनुषंगानं ही परिषद महत्वाची आहे, या परिषदेमध्ये असं काय आहे ज्यामुळे मोठ्या नेत्यांसोबतच जगभरातील मोठे उद्योगपती, व्यावसायिक आणि अर्थशास्त्रज्ञ यामध्ये सहभागी होतात. आणि दाओस परिषद भारतासाठी एवढी महत्वाची का आहे व आतापर्यंत दाओस परिषदेत महाराष्ट्रासाठी किती गुंतवणूक झाली आहे, जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपणा सर्वांचं स्वागत करते. WEF म्हणजे जागतिक आर्थिक फोरम परिषद ही एक खासगी संस्था आहे. जर्मन प्रोफेसर क्लाउस श्वाब यांनी 1971 मध्ये या संस्थेची स्थापना केली. जागतिक व्यवसाय, राजकारण, शिक्षण, अर्थशास्त्र आणि इतर क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींना एकत्र आणून एखाद्या प्रदेशाचा सर्वांगीण विकास करणं हा या परिषदेचा मुख्य हेतू आहे. 5 दिवस चालणाऱ्या या परिषदेमध्ये फक्त व्यापारीच नव्हे तर जगभरातील नेते, सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक आणि प्रशासकीय अधिकारीही एकत्र येऊन जगभरातील आव्हानं, समस्या आणि गुंतवणुकीबाबत चर्चा करतात. दाओस हे स्वित्झर्लंड मधील एक सुंदर शहर आहे, जे लँडवासर नदीच्या काठावर वसलेले. हे शहर स्विस आल्प्स पर्वताच्या प्लेसूर आणि अल्बुला या पर्वतरांगांनी वेढलेलं आहे. या शहराची लोकसंख्या केवळ 11,000 आहे. युरोपमधील सर्वात उंचीवर वसलेलं हे शहर आहे. दाओस मध्ये दरवर्षी जागतिक आर्थिक फोरम परिषदेची बैठक होते, ज्यामध्ये जगभरातील मोठे नेते आणि उद्योगपतींची उपस्थिती असते. विशेष म्हणजे या बैठकीत सहभागी होणाऱ्या व्यक्तींना दाओस म्हटलं जातं. ज्यांना WFE कडून निमंत्रण देण्यात आलेलं आहे त्यांना यामध्ये सहभाग घेता येतो. या बैठकीत जवळपास 2500 व्यक्ती सहभाग घेतात. दाओस परिषदेला एक एलिट क्लास परिषद म्हणून पाहिलं जातं. दाओस मध्ये सरकारी आणि खासगी व्यक्ती आणि संघटना एकत्र येऊन जागतिक विकासासाठी निर्णय घेतात. वर्षाच्या अखेर इथे स्पेंगलर कप आईस हॉकी टुर्नामेंटचंही आयोजन करण्यात येतं. जागतिक आर्थिक फोरम परिषद ही एक खासगी संस्था आहे, जिची स्थापना 1971 साली करण्यात आली होती. या संस्थेचं मुख्यालय हे स्वित्झर्लंडची राजधानी जिनोवा मध्ये आहे. स्विस अधिकाऱ्यांकडून या संस्थेला आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून मान्यता मिळाली आहे. या संस्थेचं ध्येय जागतिक व्यवसाय, राजकारण, शिक्षण आणि इतर क्षेत्रातील व्यक्तींना एकत्र आणत जागतिक क्षेत्रीय आणि औद्योगिक विकासाला चालना देणं हे आहे. 5 दिवस चालणाऱ्या या 48व्या बैठकीत व्यापार, राजकारण, कला, शिक्षण आणि इतर क्षेत्रातील मोठ्या व्यक्ती सहभाग घेतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दाओस दौऱ्यावर आहेत. दाओस येथील जागतिक आर्थिक परिषदेत पहिल्याच दौऱ्यात महाराष्ट्रासाठी मोठी बातमी समोर आली आहे. या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये 6,25,457 कोटींवर गुंतवणूक करार झाला आहे. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक कंपन्यांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रित केलं. एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचे करार होणं हा एक नवीन विक्रम आहे. 22 जानेवारी रोजी दाओस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये पहिल्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 6 लाख कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक करार केले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामंजस्य करारांच्या व्यतिरिक्त अनेक कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रित केलं. टाटा समूहाचे अध्यक्ष N चंद्रशेखरन यांचीही देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. टाटा समूह 30,000 कोटींची गुंतवणूक करणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या दौऱ्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेक महत्वाच्या व्यक्तींशी गाठी भेटी करत त्यांच्याशी महत्वपूर्ण विषयांवर चर्चा केल्या. कार्ल्सबर्ग समूहाचे CEO जेकब अरुप अँडरसन यांची देखील त्यांनी भेट घेतली. कार्ल्सबर्ग समूहानं महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा प्रदर्शित केली असून त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. तसंच रिटेल क्षेत्रात कार्यरत लुलू समूहाचे प्रबंध संचालक MA युसुफ अली यांचीही देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. त्यांनी नागपुरात गुंतवणूक करण्याची इच्छा प्रदर्शित केली असून महाराष्ट्रातही त्यांनी विस्तार करण्याची तयारी दर्शवली आहे. रिन्यू पॉवरचे अध्यक्ष आणि CEO सुमंत सिन्हा यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली.
बीड जिल्ह्यात 15,000 मेवा पाईपलाईन आणि पवन ऊर्जा प्रकल्पाबाबत यावेळी चर्चा झाली. शिंडर इलेक्ट्रिक इंडियाचे प्रबंध संचालक आणि सीईओ दीपक शर्मा यांनीही त्यांची भेट घेतली. जागतिक बँकेच्या मदतीनं राज्यातील ITIच्या सक्षमीकरण कार्यक्रमात तसंच ऊर्जा क्षेत्रात AIच्या वापराबाबत सहकार्य करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. अहिल्यानगर आणि नाशिक येथे विस्तार करण्याच्या त्यांच्या योजनांचाही सुतोवाच त्यांनी केला. मास्टर कार्ड APSC चे अध्यक्ष लॉइंग हाई यांचीही त्यांनी भेट घेतली. लुईस ड्रेफ्सचे सीईओ मायकल ग्लेंची यांचीही त्यांनी शेती, अन्न प्रक्रिया, आंतरराष्ट्रीय शिपिंग आणि वित्तीय क्षेत्राबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. शेतीच्या क्षेत्रात अधिक सहकार्य वाढवण्यासाठी यावेळी चर्चा करण्यात आली. कॉग्निझंटचे सीईओ रविकुमार एस यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. महाराष्ट्रात 5 लाख कोटी रुपयांची औद्योगिक गुंतवणूक येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. हा प्राथमिक आकडा आहे, तो वाढू शकतो. असे आकडे म्हणजे कितीवर किती शून्य असा पहिला प्रश्न सर्वसामान्य माणसांना पडतो. तर यामुळे जीवनात काय फरक पडणार असा सर्वांनाच प्रश्न पडतो. एकीकडे असे देवळे डिपवून टाकणारे आकडे आणि दुसरीकडे मोफत धान्य, लाडक्या बहिणी, मोफत प्रवास, मोफत औषधोपचार यासाठी रांगाच्या रांगा. हे चित्र खरं किती असा सर्वांना प्रश्न पडतो. दावोस येथे जागतिक आर्थिक फोरम परिषद सुरू आहे. या परिषदेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत आणि शिष्टमंडळ पोहोचलं आहे. परिषदेच्या पहिल्याच दिवशी विविध उद्योगातील गुंतवणूकदारांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास पसंती दिली आहे. महाराष्ट्राचं शेवटचं टोक असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात कल्याणी समूहानं 5,200 कोटी गुंतवणुकीचा करार करून सुरुवात केली. नक्षलवाद प्रभावित गडचिरोलीत पोलाद निर्मिती प्रकल्प उभारण्याची कल्याणी उद्योग समूह करणार आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडेच ठेवलं आणि गेले काही महिने ते नक्षलवादाचं स्वरूप आणि देशापुढची राज्यासमोरची आव्हानं यावर बोलत होते. आता फडणवीस या प्रश्नाला भिडलेले दिसतात आणि प्रेम, सहकार्य, विश्वास आणि विकास या मार्गाने ते नक्षलवाद मोडून अप्रगत इलाके मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पावलं टाकताना दिसतात. त्यांच्या व सरकारच्या धोरणांचं एकीकडे स्वागत केलं पाहिजे, पण हा दूरचा प्रवास आहे, तोवर त्यात अडथळे किती येतात, आणले किती जातात, राजकारण किती होतं, असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे आता दावोस परिषदेत महाराष्ट्रासाठी झालेली गुंतवणूक बेरोजगारी कमी करणार का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.